सोलापूर शहरातील जुन्या विडी घरकुल परिसरातील गाडगी नगरात एक मन हिलावून टाकणारी घटना घडली. इथे एका 40 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरातील एअर कंडिशनर मध्ये स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून पोलीस पुढील तपास करतायत. पल्लवी प्रवीण संगम असे मृत महिलेचे नाव असून ही घटना गुरुवारी घडली. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी मयत पल्लवी संगम घरात बसल्या होत्या. यावेळी अचानक त्यांच्या घरातील एसीचा स्फोट झाला. स्फोटनंतर काही काळाच्या आतच घरात तत्काळ शॉर्ट सर्किट झालं आणि आग वेगाने पसरली. आगीच्या ज्वाळा इतका भयंकर होत्या की त्यांना घरातून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. आजूबाजूच्या रहिवाशांनी आग लागल्याचे पाहिल्यानंतर आरडाओरड सुरू केली आणि तत्काळ अग्निशमन दलाला आणि पोलिसांना याची माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घरात तपासणी केली असता पल्लवी संगम यांचा मृतदेह पूर्णपणे होरपळलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असून त्यामागे एसीचा स्फोट हे प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जातंय. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. ऑफिस असो वा घर, तुम्हाला सर्वत्र एअर कंडिशनर एसीचा वापर केला जातो. उन्हाळ्यात आराम मिळवण्यासाठी लोक त्याचा वापर करतात, पण ते वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे. कारण उन्हाळ्यात एसी ब्लास्ट होणे, एसी फुटणे आणि आग लागण्याच्या घटना अनेकदा घडतात. अनेक वेळा एसीचा जास्त किंवा सतत वापर केल्याने ते जास्त गरम होतो. तर जर एसीमध्ये काही बिघाड असेल तर त्या स्फोट होण्याचा धोका असतो. या घटना कधीकधी प्राणघातक ठरू शकतात. हा प्रकार कसा टाळावा हे जाणून घेऊयात. एसी ब्लास्ट होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे देखभालीचा अभाव आणि चुकीचा स्थापना. जर तुम्ही एसीचा वेळेवर सर्व्हिसिंग केली नाही तर एसी बराच वेळ चालल्यास मशीन गरम होते. अशा परिस्थितीत उन्हाळ्याच्या दिवसात ते फुटू शकतो. म्हणून अनुभवी तंत्रज्ञानाने ते बसवणे महत्त्वाचे आहे. यासोबतच वर्षातून किमान एकदा तरी त्याची सर्व्हिसिंग करून घ्या. एसी बसवताना खराब वायरिंग किंवा सेल कनेक्शनमुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते, त्यामुळे आग लागण्याची शक्यता देखील असते. त्याचवेळी एसीमध्ये गॅस गळतीमुळे देखील आग लागू शकते. बरेचदा घरामध्ये बसवलेले एसी थंड होत नाहीत आणि अशा परिस्थितीत लोक ते सतत चालवत राहतात. असे केल्याने एसीवर ताण पडतो आणि तो गरम होऊन फुटू शकतो.